श्री स्वामी समर्थ. थांबा, हा संदेश कदाचित तुमच्यासाठीच आहे. जर काही दिवसापासून तुमच्या आयुष्यात अचानक काहीतरी विचित्र घटना घडत असतील, कामे अडकत असतील, लोक तुमच्यापासून दूर जात असतील किंवा अनपेक्षितपणे नवीन संधी तुमच्या आयुष्यात येत असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण स्वामी समर्थ जणू आज तुम्हाला एक महत्त्वाचा इशारा देत आहेत. बाळा, आता कर्माचा हिशोब सुरू होणार आहे. होय, प्रत्येक चांगल्या आणि वाईट कर्माची या विश्वात नोंद होत असते. तुम्ही केलेली मदत, तुम्ही दिलेला आधार, ओघळलेला अश्रू पुसण्यासाठी पुढे केलेला हात आणि कोणाच्या मनाला लागलेले तुमचे शब्द, या सर्वांचा हिशोब ठेवला जातो. आणि जेव्हा त्या हिशोबाची वेळ येते, तेव्हा नियती अशी काही दारे उघडते किंवा बंद करते की माणूस आश्चर्यचकित होतो. पण प्रश्न असा आहे की कर्माचा हिशोब सुरू होणार आहे, याचे संकेत कोणते आहेत? स्वामी समर्थ भक्तांना आधीच कोणती चिन्हे दाखवतात? आणि जर तुमच्या जीवनात हा काळ सुरू झाला असेल, तर तुम्ही काय करायला हवे? या सर्व प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी तुम्हाला स्वामी समर्थांनी सांगितलेला एक असा उपाय सांगणार आहे, जो तुमच्या जीवनातील अनेक अडचणींना मार्ग सोपा करू शकतो. चला तर मग स्वामी समर्थाच्या कृपेने आजचा हा दिव्य संदेश सुरू करूया. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे ते अचानक घडत नाही. प्रत्येक आनंद, प्रत्येक दुःख, प्रत्येक यश आणि प्रत्येक अपयश यामागे तुझ्या कर्माचा एक अदृश्य हिशोब असतो. आणि जेव्हा त्या हिशोबाची वेळ येते, तेव्हा नियती स्वतः तुला तुझ्या कर्माची फळं देऊ लागते. म्हणूनच स्वामी समर्थ जणू आपल्याला सांगतात, सावध रहा, कर्माचा हिशोब सुरू होणार आहे. कर्म म्हणजे नेमकं काय? तर स्वामी समर्थ सांगतात, बाळा, कर्म म्हणजे फक्त आपण केलेली कृती नव्हे, तर आपण बोललेले शब्द, आपल्या मनातील विचार, दुसऱ्याविषयी असलेली भावना, केलेली मदत किंवा दिलेला त्रास, हे सर्व कर्मामध्ये येते. स्वामी समर्थाच्या शिकवणीत कर्माला खूप महत्त्व आहे. कारण मनुष्य स्वतःच्या कर्मांनीच स्वतःचे भविष्य घडवत असतो. आपण जे पेरतो तेच उगवते. आज जे जीवन आपण जगत आहोत ते आपल्या भूतकाळातील कर्मांचे परिणाम आहेत. कधी कधी एखादी व्यक्ती चांगली असूनही दुःख भोगताना दिसते, तर एखादी चुकीची व्यक्ती सुखात दिसते. पण स्वामी समर्थ सांगतात की परमेश्वराच्या न्यायात कधीही चूक होत नाही. प्रत्येक कर्माचा हिशोब हा अचूक असतो. कर्माचा हिशोब कधी सुरू होतो? जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सतत बदल घडू लागतात, अनपेक्षित घटना घडतात, नातेसंबंध बदलतात, आर्थिक परिस्थिती बदलते किंवा मनाला अचानक शांती अथवा अस्वस्थता जाणवू लागते, तेव्हा अनेकदा कर्मफळाची प्रक्रिया सुरू असते. स्वामी समर्थ सांगतात की कर्माचा हिशोब कोणत्याही घड्याळानुसार चालत नाही, तो ईश्वरी नियमानुसार चालतो. योग्य वेळ आल्यावर प्रत्येक कर्म समोर येते. जसे बियाणे पेरल्यानंतर लगेच फळ मिळत नाही, तसेच कर्माचे परिणामही योग्य वेळी मिळतात. चांगल्या कर्माचे फळ कसे मिळते? जर तुम्ही एखाद्याला मदत केली असेल, कोणाचा अश्रू पुसला असेल, कोणाला आधार दिला असेल, प्रामाणिकपणे जीवन जगले असेल, तर त्या प्रत्येक चांगल्या कृतीची नोंद विश्व करत असते. एक दिवस अचानक तुमच्यासाठी एखादा मार्ग खुला होतो, अडकलेली कामे पूर्ण होतात, संकटे दूर होऊ लागतात, योग्य लोक भेटतात, मनाला समाधान मिळते,
घरात आनंद वाढतो. हे सर्व चांगल्या कर्माचे फळ असते. स्वामी समर्थ भक्तांना अनेकदा अनुभव येत असतो. अचानक कठीण परिस्थितीत मदत मिळाली, त्यामागे त्यांच्या पूर्वीच्या सत्कर्माची शक्ती असते. वाईट कर्मांचा हिशोब कसा होतो? जर एखाद्याने दुसऱ्याला जाणून बुजून त्रास दिला, फसवणूक केली, खोटे बोलले, विश्वासघात केला किंवा अहंकाराने वागला, तर त्या कर्माचाही हिशोब नक्की होतो. कधी-कधी अशा व्यक्ती काही काळ सुखात दिसतात, पण याचा अर्थ त्यांचे कर्म माफ झाले असे नसते. स्वामी समर्थ शिकवतात की कर्माचा न्याय उशिरा होऊ शकतो, पण अन्याय होत नाही. जेव्हा वाईट कर्माचे फळ समोर येते, तेव्हा आपले मन अस्वस्थ राहते, नाती तुटू लागतात, कामामध्ये अडथळे येतात, शांती हरवते, सतत संघर्ष निर्माण होत असतो. कर्म आणि स्वामी समर्थाची कृपा कशी असते? तर अनेक जण विचारतात, जर स्वामी समर्थांची कृपा असेल तर कर्मांचा परिणाम टळू शकतो का? तर याचे उत्तर असे आहे की स्वामी समर्थ कर्म पूर्णपणे नष्ट करत नाहीत, पण त्याची तीव्रता कमी करू शकतात. जसे डॉक्टर आजार पूर्णपणे टाळू शकत नाहीत, पण योग्य औषध देऊन वेदना कमी करू शकतो, तसेच स्वामी समर्थ भक्तांच्या कर्माचे दुःख कमी करतात. नामस्मरण, सेवा, श्रद्धा आणि सदाचार यामुळे कर्माचे ओझे हलके होते. कर्माचा हिशोब सुरू होण्याची काही संकेत आहेत. अचानक जुन्या लोकांची आठवण येते. काही लोक पुन्हा आयुष्यात येतात. काही नाती अचानक संपतात. हे कर्मबंधाचे असू शकतात. वारंवार एकच प्रकारच्या घटना घडतात. जर सारखीच परीक्षा आयुष्यात पुन्हा पुन्हा येत असेल, तर त्या कर्माचा धडा अजून पूर्ण झालेला नसतो. मनामध्ये बदल होणे, वाईट सवयी सोडण्याची इच्छा होणे, देवाकडे ओढ निर्माण होणे, सत्संग आवडू लागणे हे सकारात्मक कर्मफळाचे संकेत असू शकतात. अनपेक्षित संधी मिळणे, अचानक एखादी चांगली बातमी, नोकरी, व्यवसायातील प्रगती किंवा एखादी मदत मिळणे हेही चांगल्या कर्माचे फळ असणार आहे. कर्माचा हिशोब बदलण्यासाठी काय करावे लागते? स्वामी समर्थाचा खूप सोपा मार्ग आहे. नामस्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने जपा. कोणालाही दुःख देऊ नका. शब्दांनी किंवा कृतींनी दुसऱ्याला त्रास देणे टाळा. क्षमा करा. ज्यांनी तुमचे वाईट केले त्यांच्याविषयी द्वेष ठेवू नका. सेवा करा. गरजू लोकांना मदत करा. सेवा ही सर्वश्रेष्ठ साधना आहे. सत्याचा मार्ग स्वीकारा. प्रामाणिकपणे जगण्याचा प्रयत्न करा. स्वामी समर्थ जणू भक्तांना सांगतात, बाळा, कर्माचा न्याय अटळ आहे. तू केलेल्या प्रत्येक कृतीचा हिशोब आहे. म्हणून वाईट मार्ग सोड, सत्कर्म कर, नामस्मरण कर आणि माझ्यावर विश्वास ठेव. योग्य वेळ आल्यावर तुला तुझ्या कर्माचे फळ नक्की मिळेल. घाबरू नकोस, पण सजग राहा, कारण कर्माचा हिशोब सुरू झाला की सत्य समोर येते. तर भक्तांनो, जर आज तुमच्या आयुष्यात अडचणी असतील तर निराश होऊ नका. कदाचित काही जुने कर्म संपत आले असतील आणि जर आयुष्यात चांगले दिवस येत असतील तर त्याचा अहंकार करू नकोस. ते तुमच्या सत्कर्माचे फळ असू शकते. लक्षात ठेवा, परमेश्वराच्या न्यायालयात कोणतीही शिफारस चालत नाही. तिथे फक्त कर्म बोलते. म्हणून आजपासून एक संकल्प करा, चांगले विचार, चांगले शब्द आणि चांगली कर्म. कारण उद्या जेव्हा कर्माचा हिशोब समोर येईल तेव्हा तुमच्या जीवनाच्या वहीत सत्कर्माची नोंद असावी लागते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला का? आवडला असेल
तर लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. झालेली सेवा स्वामी चरणी रुजू.